मित्रांनो, सोयाबीनला चांगल्या प्रकारचा बाजारभाव सुरू आहे अशी बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। तर काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचं सोयाबीन अजूनसुद्धा विकलेलं नाही, तर काही शेतकऱ्यांचं नवं सोयाबीन जे यावर्षी पेरलेलं होतं ते सुद्धा लागलीच काढणीला आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती बाजारभाव आहे आजच्या तारखेमध्ये त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सोयाबीनला 6,000 7,000 भाव चालू आहे अशी बऱ्याच शेतकऱ्यांकडून चर्चा सुरू झालेली ऐकली मी। तर त्यामध्ये खरंच हे सोयाबीनला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळत आहे का? तर हे सर्च केला असता तर मला बऱ्याच जिल्ह्याविषयीची फेक माहिती मिळाली आहे की कोणत्याही जिल्ह्यामध्ये 6,000 7,000 असा प्रकारचा भाव मिळालेला नाही। तर एक्झॅक्ट भाव काय आहे सोयाबीनला आजच्या तारखेमध्ये, तर सर्वात अगोदर आपण जळगाव जिल्ह्याविषयीची माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये आजची 11 क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर 4,311 रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा 4,311 रुपयेच एवढा लागलेला आहे। म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये झाले कसं, त्यामध्ये मॉइश्चरचा वगैरे काही विचार केला नाही, सरसकट घेतल्यासारखं 4,311 रुपये हा सर्वांनाच भाव लागू केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेमध्ये। त्यानंतर अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनच्या जातीला जवळपास 2,997 क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 4,400 एवढा जास्तीत जास्त दर लागलेला आहे। तर सर्वसाधारण भाव हा 4,350 रुपये एवढा लागलेला आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये लोकलची 350 क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये 4,443 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,241 एवढा सर्वसाधारण भाव हा लागलेला आहे। म्हणजे मॉइश्चर वगैरे काही शेतकऱ्यांचं असू शकतं, त्याच्यामध्ये 4,241 रुपये एवढा भाव लागलेला आहे। तर यवतमाळमध्ये पिवळ्या सोयाबीनची 166 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4,485 रुपये एवढा जास्तीत जास्त दर, तर 4,342 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। तर अकोल्यामध्ये सुद्धा पिवळ्या सोयाबीनची 2,106 क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये 4,680 रुपये हा जास्तीत जास्त भाव, तर सर्वसाधारण भाव हा 4,325 रुपये। म्हणजे अकोल्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, 4,500च्या थोडासा वर गेलेला आहे भाव, म्हणजे 46च्या ते 47च्या जवळपास अकोल्यामध्ये भाव लागलेला आहे। त्यानंतर मालेगाव वाशिममध्ये बघायचं झालं तर 230 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4,500 हा जास्तीत जास्त दर, तर 4,300 हा सर्वसाधारण दर हा मालेगाव वाशिममध्ये लागलेला आहे। तर बुलढाण्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची 143 क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये 4,325 एवढा जास्तीत जास्त दर, तर 4,150 हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। गंगाखेडमध्ये पिवळ्या सोयाबीनची फक्त आणि फक्त 20 क्विंटलची आवक झालेली आहे। म्हणजे गंगाखेड म्हणजे तालुका आहे, हा काय जिल्हा वगैरे नाही। तर इथे 4,500 क्विंटल 4,500 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,400 हा सर्वसाधारण भाव। म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो थोडाफार सोयाबीनच्या दरामध्ये चांगल्या प्रकारची आवक किंवा दर दिसून आलेला आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अकोला आणि गंगाखेड या दोनच ठिकाणी सोयाबीनला बऱ्या प्रकारचा भाव म्हणलं तरी चालेल आजच्या तारखेमध्ये लागलेला आहे। तर आजपासून मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव वगैरे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा। धन्यवाद।